नमस्कार. वीर पत्नी सुमन जालिंदर पाटील. मिलिटरीचं जीवन म्हणजे एक तर कसरनाथ आहे की बात बाबा. वर्षानंतर आल्यानंतर त्यांची ओळख व्हायलाच 15 दिवस जायचं. त्याच्यानंतर ओळख होणं असं हे होतं तोपर्यंत सुट्टी संपत यायची. त्यामुळं जीवन एवढं सोपं नाही. मिलिटरी म्हणजे कसरतीचं जीवन आहे सर. पत्रात लिहिण्यासारखं वाचण्यासारखं. लास्ट पत्र आलं बघा, त्या दिवशीच मी वाचलं तर मला वाटतं 12-1च्या दरम्यान वाचलं. आणि लगेच 1 तासात करोल म्हणून गाव आहे कवठेमंकाळमध्ये, तिकडून एक 9वी-10वीची मुलं 2 पाठवली त्यांनी. ती घरी आली तर जालिंदर पाटलाची इथं कुठे गेले म्हणून मग लगेच तर सगळी चर्चा चालू झाली. मग ती वहिनीला समजल्या. वहिनी म्हणल्या, वहिनी आणि कोणतर घरी आले, चला जाऊ. बघितलं तर बघा सर ते, आणि बघितलं तर ही मुलं. आणि मी जाऊन उभा राहिले मला म्हणले, पाटील साहेबांचं सकाळी ॲक्सिडेंट झाले आणि त्यांचं हे झालं आणि त्यांचं प्रेत यायला लागलं, संध्याकाळपर्यंत प्रेत येते म्हणून त्यांनी सांगितलं. तेवढंच मी ऐकलं आणि धडक घेतली. म्हणजे मुलं लहानच होती, त्याला काय कळतच नव्हतं. ते 2 नंबरच्याला कळत होतं थोडं, आणि मोठ्याला थोडं त्याच्यापेक्षा जास्त कळत होतं असं. मग तर मी भाड्यानं राहत होती आणि तर कळाल्यानंतर मग पोरं सगळे ओरडायला लागले. कॅन्टीनचे कर्नल साहेब आले. ते आल्यानंतर म्हणले, ही कुणी सांगितली बा तुम्ही? मग आता ती वहिनी भाऊ आमचे म्हणले, आणि असे करोलीतनं 2 मुलं आली आणि त्यांनी सांगितलं. अरे म्हटले, हे खरं नसेल आणि हे असं का व्हायला लागले म्हणून त्यांनी चौकशी केली. लगेच टेलिग्राम पाठवून हे फोन करून विचारलं ना, करणारच होते ना त्यांनी, पण ते आमच्यापर्यंत कळलं नव्हतं. परत तिकडनं माहेरची लोक आली. मग ते भावाला फोन आलेला होता. मग तिने कशी मला सांगितलंच नाही ना कोणी. प्रत्येकजण सगळीला फोनच असं. मग सासरच्या घरी घेऊन गेले. ते कोणी काजवेली आली ती एप्रिल महिन्यात. मग हे जाते वेळी काय कोणाला रामजानी पांडुरंगाला माहीत, सगळं कळत असते पण ओळख नसते खरं तरी ही गोष्ट. आणि जाते वेळी पण सुटकेस पडली त्यांची. आणि दिवसभर झोपली नाही, काय नाही. मला म्हणली, हो बँकेचं पुस्तक घेतं ठेवलेत आणि हे सगळं गॅस बंद करायचा, संध्याकाळी चांगलं लॉक करून झोपायचं आणि पोरं बिरं व्यवस्थित सांभाळ, असं तसं दिवसभर त्यांना ती. आणि जाताना पण सुटकेस पडल्यानंतर काय अपेक्षा झाला काय. आणि ते गेले तर लगेच एप्रिलला गेले आणि जूनला तर जुलैला घडले. ज्या दिवशी त्यांचं तथं घडलं 8:30ला, त्या दिवसापासून म्हणजे 8:30 वाजल्यापासून मी फिरत होती आणि देवपूज होत होती. अक्षरशः माझ्या कुंकवाच्या करंडामध्ये पाणी झालं पूर्ण करंड भरून. कसं झालं, 3रा दिवस होता यांचा ज्या दिवशी घडलं ते दिवशी. त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी माझ्या स्वप्नात आलती. स्वप्नात म्हणजे झोप तर नसेल, कोणाला देवालाच माहीत, काय माहीत नाही. पहाटे मला असं स्वप्न पडलं आणि त्यांच्या बॉडीला जी काही विजा झाली होती सगळी मला बॉडी दावली होती स्वप्नात. आणि शिवाय त्यांनी काय सांगितलं, ही जी डॉक्युमेंट आहे फाईल मला अशी पांढरी शुभ्र त्यांनी दावली, ही फाईल तू कोणाला देऊ नको, फाईल जपून ठेव, एवढं त्यांनी सांगितलं. 3ऱ्या दिवशी हे बॉम्ब स्फोट केला तरी जाणून म्हणून केला होता. 15 ऑगस्टला त्यांना फीत लागणार, 2 जुलैला आतरिकीने घडवले. एक वचनीच माणूस, बिलकुल असं त्यांना बिलकुलच काय जमत नव्हतं. लवाड हे असा विषयच नव्हता त्यांचा. लय सज्जन माणूस, देव सुद्धा देवासारखा माणूस. ते खरं माणूसच भेटणार आहे माझ्या जीवनात कधी. एक तर सज्जन माणूस होता, बिलकुल असं ते हेच नव्हतं, क्रोधी माणूसच नव्हतं. एकदम समज कुठलाही माणूस होती, माझे नातेवाईक असू त्यांचे असू, एकदम असं म्हणजे सज्जन माणूस. लय अभिमान वाटायचा. एवढं मी सांभाळती, मुलं सांभाळती, कुटुंब सांभाळती, त्यामुळे त्यांना इतका अभिमान वाटायचा. या ठिकाणी दुसरी कोण असते तर शक्य झालं नसतं. ते घरातून आपल्याला जाईल ते माणूस परत येईपर्यंत आपला आहे असं समजायलाच नको होतं. काहीच नाही. तेच दिवस मी बिलकुल असा विचार केला नव्हता स्वतःच्या जीवाचा कधी. ह्यांच्यासाठी राहत ना दिवस, कारण एकच जिद होती, जेणेकरून माझी मुलं दुसऱ्याच्या दारात गेली नाही पाहिजे, ही मला जास्त खंत होती. बिलकुल असं कोणाच्या दारात जाऊन त्यांनी हात फसला नाही पाहिजे. ज्याच्यावर वेळ आल्या त्यालाच त्याचं दुःख जाणीव होते ना. एवढा समोरचा माणूस त्यात लेवलचा असेल तरच त्याची जाणीव होत असते. प्रत्येकाला होते अशी नाही. मी तर जीवनात इतकं दुःख भोगले न सांगण्याची हे खरं. त्यांना ही वीर काय आहे हेच त्यांना माहीत नाही. एवढ्या समाजाची सेवा, देशासाठी बलिदान देणं एवढं सोपं नाही. कुणी पण घरासाठी राजकारण करून मंत्री होणं, सगळी पदं मिळवणं, पण एक जवान बनणं ही कुणाची काम नाही. आणि ज्याच्या नशिबाला आले ना त्यालाच ती माहीत आहे. तो रातना दिवस तुम्ही निवांत तिकडे झोपताना ते देव डोळ्यात तेल घालून रात्रचा दिवस करून जागत राहते. बर्फ समजना त्यांना, काही पहाडे समजत नाही, काही समजतं घरची माझी कोण आहेत, कधी विचार केला त्या लोकांनी.
निवळ निवळ देशासाठी पुढं कोण आलाय ना आपण काय करतो एवढंच आहे ना त्यांच्या जीवनात. त्यांना काय कुठलं कुटुंब पडलं. एक ते देशासाठी बलिदान दिलेलं, रक्त सांडले देशासाठी माणूस. मग त्याची बायको म्हणजे कोण तुम्हाला वाटते? अशीच नाही आहे ना ती, एक वीर पत्नीच आहे ना. आणि कायम अमर तो जवान आहे. तुम्ही हळदी कुंकवाला सुद्धा मान देताना की असं तसं बोलते ती बायका मंदिरात सुद्धा, पण नाही ना, ते आमच्या योग्यतेचं नाहीच समाज. कारण आम्हाला तर माहिती आहे की अमरच आहे माणूस. वीर जवान म्हणजे अमरच झाला ना तो. मी म्हणते चिलट मुंगी होऊन मरण्यापेक्षा देशासाठी बलिदान दिलं ह्याच्यात काय कमी आहे आपल्याला. कायम अमर तर राहील आणि चरणचरी नाव तर राहील. जे हे असतं ना, मिलिटरीत मिस्टर होते, त्याच्या मागं कुणी तर आपला वैष्णव चालला पाहिजे. आता जशी मी आहे वारकरी, तसं माझ्या मागं पण कोणीतरी वैष्णव पाहिजे. परंपरा आपली चालली पाहिजे. एवढ्यासाठी आपण अमर मरण येणं एवढं कुणाच्या नशिबात नाही. कितीतरी लोक येऊन आता मरण यावं म्हणून जातात, पण होत नाही ना ते. आता कशी आपली काशीला लोक जाऊ दे, आता काशीत मेलं ना अमर होते, हो अमर होते म्हणून किती जाऊन बसते, पण त्याला मरण येत नाही. ती शेवटी गावाला येऊनच मरतो. मग एवढं सोपं नाही ना अमर मरण येणं, एवढं सोपं नाही. प्रत्येक ठिकाणी आणि इथं मोरेवाडीत पण यांचं नाव आहे, औंधला पण आहे, घोरपडीला पण आहे, बेळगाव सेंटरला आहे. इनोट बरोबर कायम बरोबर आहे. इनोटमध्ये एवढा नाव लौकिक होणं सोपी गोष्ट नाही. किती मंत्री घातल्यावर एक नाव सैनिक जवळ तयार होईल. मी तर हा शब्द बोलत असते सगळ्यांना. किती तुमचं खासदार आमदार घातल्यावर माझं एक सैनिक तयार होईल, तुमचा वीर होईल का? आणि काय तुमची हेटाळणं चाललेली असते सैनिकासाठी. मला सांगितलं तुम्ही पाटीलबाई टिकली लावा. टिकलीच ही तुमचं संरक्षण करू शकते. हां, कारण उघड्या कपाळानं फिरलं ना, लोकांच्या लक्षात लगेच नजरा त्याच्यावर जातात ना. मग तेव्हापासून मी टिकलेला. तुझ्या चरणावर माझा माता, एवढंच मी मागत असते. आमच्या तर म्हणायचे, मिरजमध्ये आलो ना मला गावाकडली ओढ लागायची. आणि जाताना मिरजेत गेलो ना मला मिलिटरीचं सगळं आठवायचं. बिलकुल तुम्हाला असं म्हणजे आठवायची सुद्धा गरज पडत नव्हती. विसरून जायचं मी तुम्हाला मिरजेतून. मी ते पुढल्या मार्गाला लागायचं मला. तर असं फरकटच जीवन जगण्यापेक्षा सैनिक बनून देशासाठी जरी बलिदान झालं तरी दुःख वाटायची गरज नाही. त्याच्यासारखं कुणाचंच कॅरेट नाही, कुणाचंच नाही. कितीही मंत्री असो, पण नाही. मी तर माझ्या मताची ठाम आहे. मीच आहे तर वीरपत्नी. किती लोकांना माहीत आहे हे पण मला माहीत नाही. शूरवीर बनायचं तर हिंमत पाहिजे ना. हिमती शेवटची शूर बनतच नाही. हां, आणि भक्ती करणं एवढं पण सोपं नाही. भक्तीला पण पूर्वीचं पुण्य लागतं, तेव्हा हा त्याग लागतो. एवढं कोण आता पगार दिला तर 4.5 जाईल. लाखानं पगार दिला तर जाईल, हा 8 दिवस जाईल, परत नाही. हो असं आहे. कारण मंदिर दिलं तर त्याने वर्षभर. मग म्हटले बघितलं गो पाटीलबाई, मी पण गडी बघितला. 15,000 द्यायला तयार झालो, पण ते नाही म्हणायला लागलीत. मग ती सेवा आम्ही करतोय. तुम्हाला 15,000 देऊन तर येत नाही माणूस. आम्ही निष्काम सेवा आमची चालू आहे. अपेक्षा पण नाही, काहीच नाही. जेवढा उत्साह वाटेल तर तेवढा आनंद घेतोय, भजन करतोय, येतोय भरपूर. काकडा तर पुरा पाठ आहे मला. हो, 7 मालिका पाठ आहेत. वासुदेव, आंधळा, पांगळा, तुकाराम महाराजाच्या गवळणी, एकनाथ महाराजाची गवळणी, माऊलीची गवळण शिवडची. परत हरिपाठाचे पण नाटपाठ चालू केलेत, पत्रिका चालू आहेत. आणि माऊलीचा अभंग शेवटचा तरी असतो. हरिपाठ तर पूर्णच आहे. तर ठेवून भाव एका, डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसलाले का गा, राम राम स्मरा आदी, लाहू करा गाठ घाला मुळ बंदी, सांडावा उग्या उपादी, लक्ष लावून राहा गोविंद गा, राम राम स्मरा आदी, राम राम स्मरा आदी. काय थोडा बहुत लाग पाठ, करा भक्तिभाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावून या नीट, जरे असेल करणे गोड शेवट गा, राम राम स्मरा आदी, लाहू करा गाठ घाला मुळ बंदी, सांडावा उग्या उपादी, लक्ष लावून राहा गोविंदी गा, राम राम स्मरा आदी. रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. जय हिंद.